नागपूरच्या अनेक भागांमध्ये सलग 5व्या दिवशी ही संचारबंदी कायम. काही भागांमधली संचारबंदी काही प्रमाणात शिथिल. नागपूर दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात करणार हजर. तर मास्टर माइंड फहीमची सायबरकडून चौकशीची शक्यता. खुलताबाद परिसराची एनआयए पथकाकडून पाहणी. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर पथक अलर्ट मोडवर. पथकाकडून संशयित हालचालींवर बारीक लक्ष. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत कोरटकरची जामिनासाठी आता हायकोर्टात धाव. अर्जावर तातडीची सुनावणी होणार. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस कोठडीमधील मारहाणीमध्येच. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल. राज्याची आर्थिक स्थिती चांगली झाल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. वाढीव मदतीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं स्पष्टीकरण. ग्रामविकास गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक. 1 कोटीची खंडणीची रक्कम स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून रंगेहात पकडलं. पुण्यातील बस जळीत कांडाचं सीसीटीव्ही. न्यूज 18 लोकमतच्या हाती. मजुराचं काम सांगितल्याच्या रागातून चालकानं चौघांना जिवंत जाळलं. चालक जनार्दन विरोधात गुन्हा दाखल. नाशिक शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद. तर रविवारी कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. तांत्रिक कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची पालिकेनं दिली माहिती. समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढले. समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार. येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू होणार.